लोक हसतील. लोक म्हणतील हे शक्य नाही. पण ऐक, तुमचं स्वप्न तुमच्या इतकंच वेडं नसेल तर ते स्वप्नच नाही. जगात जे काही मोठं घडलं ते आधी वेडेपणा म्हणूनच ओळखलं गेलं. स्वप्न बघणारे कमी नसतात, पण त्यासाठी वेड्यासारखं झटणारे फार कमी असतात. तुमचं स्वप्न तुम्हाला रात्री झोपू देत नसेल, तुम्हाला सतत अस्वस्थ करत असेल, लोकांनी तुम्हाला जास्त विचार करतोस असं म्हटलं असेल, तर समजा तुम्ही योग्य मार्गावर आहात. कारण नॉर्मल स्वप्नांनी कधीच एक्स्ट्रामियर आयुष्य घडत नाही. फिअर येणारच, डाऊट येणारच, अपयशही येणारच. पण प्रश्न हा नाही की तुम्ही पडता का. खरा प्रश्न हा आहे, पडून पुन्हा उठायचं वेड आहे का. स्वप्नासाठी वेडं व्हायला शिका, लोकांसाठी नाही तर स्वतःसाठी. आणि लक्षात ठेवा, स्वप्न वेडं असलं कीच तुम्ही बदलता. तुम्ही बदललात की तुमचं आयुष्य बदलतं. आणि आयुष्य बदललं की तेच लोक जे आज हसतात, उद्या तुमचं उदाहरण देतात. आज कोणी विश्वास ठेवत नसेल तर स्वतःवर दुप्पट विश्वास ठेवा. आज साथ नसेल तर एकट्याने चालायचं धाडस ठेवा. कारण यश मिळाल्यावर लोक विचारत नाहीत, तू एकटा होतास का. ते विचारतात, तू ते कसं केलंस. म्हणून थांबू नका. आज नाही तर कधीच नाही. हेच तुमचं क्षण आहे. हेच तुमचं वेळ आहे. आणि हेच तुमचं वेडं स्वप्न, जे तुम्हाला इतिहास बनवणार आहे. जर हे शब्द तुमच्या मनाला लागले असतील तर हा व्हिडिओ लाईक करा. अशाच फ्री माइंडसेट आणि पॉवरफुल मोटिवेशनसाठी आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा. आणि लक्षात ठेवा, तुमचं स्वप्न तुमच्या इतकंच वेडं असायलाच हवं.